नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा बराटे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे आज तुम्हाला माझ्या थोड्या जीवनाबद्दल सांगणार आहे. तर बघा मी आपण कोणत्याही गोष्टी करण्यासाठी खचलो नाही पाहिजे. तर आपण कोणतीही गोष्ट आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि ती ॲक्सेप्ट करून आपण समोर जायला हवं. जर आपण तिथेच थांबलो तर संपलो, म्हणजे असं आहे. तर आपण आपण हार मानायला नको. आता बघा मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे की माझं यूट्यूब चॅनल 2 वर्ष आधीचे मी खोललेलं म्हणजे सुरू केलेलं होतं. तर ते यूट्यूब चॅनल माझं बंद झालेलं आहे. आणि बघा मी आता ते अपील वगैरे केलेली आहे, पण आता माझं आता 2 महिने झाले चॅनल परत आलेलं नाही. तर मी काय केलं, पुन्हा नवीन एक चॅनल ओपन केलं आहे, कारण की मी हार मानलेली नाही आहे. आता बघा ही जी नवीन चॅनल मी ओपन केलेलं आहे, तर बघा त्या चॅनलवर मी इथे रेसिपीचे व्हिडिओ टाकलेले आहे. आणि जे आधीचं माझं चॅनल होतं त्यामध्ये मी इथे म्हणजे फॅशन डिझाईनचे म्हणजे मी ब्लाउजं शिवते. माझा व्यवसाय आहे, ब्लाउजं पण शिवते आणि शिवाय मी इथे माझा स्टडी पण करते. आता बघा मी इथे नुकतीच इथे टेटची एक्झाम दिलेली आहे. आता तिथे 1 महिना जास्त होत आलेला आहे. तर बघा टेटची एक्झाम झालेली आहे आणि त्या टेटचा एक्झामचा पेपर माझा लास्ट दिवशी आणि लास्ट शिफ्टला होता. तर बघा मैत्रिणींनो, तो पेपर मी दिलेला आहे. रिझल्ट अजून लागायचा आहे, पण मी हार मानलेला नाही. माझा आता पुन्हा नोटिफिकेशन आलेलं आहे की 2025ला तलाठी भरती आणि नगर परिषद भरती होणार आहे. म्हणजे नगर परिषदचे फॉर्म, तलाठीचे फॉर्म येणार आहे. तर मग मी आताच 1-2 तास मी प्रत्येक विषयाला देत आहे. म्हणजे एक विषय घेत आहे आणि मी माझी रिव्हिजन सुरू केलेली आहे. कारण की बघा जर आता आपण अभ्यास केलेला नाही तर आपण पूर्ण विसरून जाऊ. म्हणजे आपल्याला कसं, आपलं जर डेली चालू राहिलं 1-2 तास, तर आपण हा जो स्टडी केलेला आहे तो विसरणार नाही. आणि त्याचीच पुन्हा पुन्हा जर रिव्हिजन केली तर आपल्या लक्षात ते बसणार आहे. तर मी इथे काय करते आहे, मी माझा रोजचा 1 ते 2 तास मी इथे अभ्यास करते. त्यानंतर बघा आता थोडं सीझन इथे, आता जे ब्लाऊजचे सीझन ते उन्हाळ्यामध्ये आणि दिवाळीमध्ये जास्त असतं. तर बघा मैत्रिणींनो, मी काय करते, जे पावसाळ्याचे दिवस आहे तर आता इथे थोडे आता ब्लाऊज माझ्याकडे थोडे आहे, पण अर्जंट द्यायचे नसतात. तर एक महिन्याचे 15 दिवसाचा गॅप म्हणजे टायमिंग राहते ब्लाऊज शिवायला. तर मी काय करते, मी रोजचं एक ब्लाऊज शिवून घेते, म्हणजे आपल्याला लोड येत नाही. तर मी इथे बघा आजच मला 3 ते 4 ब्लाऊज शिवायला आलेले आहे आणि ते ब्लाऊज 15 ते 20 दिवसाने द्यायचे आहे. तर मी आता ते ब्लाऊज एक ब्लाऊज एका दिवशी शिवून ते पूर्ण करणार आहे. शिवाय माझ्या मुलींचे पेपरसुद्धा आहे, तर मला त्यांची पण रिव्हिजन घ्यायची आहे. तर मी आता 3 ते 4 दिवसात ते ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे. आणि नंतर मग मुलींची पुढच्या आठवड्यामध्ये पेपर असल्या कारणाने मला शिवायला वेळ मिळणार नाही. तर म्हणून मी आताच ते कंप्लीट करून घेणार आहे. शिवाय मला कालच अजून पुन्हा एक फोन आलेला आहे की तुम्ही शिवण क्लास का घेत नाही का, तुम्ही 2 मुलींचा फोन आलेला आहे की काकू आम्हाला शिवण क्लास शिकवाल का. तर बघा माझं असं आहे की चला आता आपल्याला वेळ जर मिळेल 12 ते 2 वाजेपर्यंत मुली शाळेत जातात सकाळी आणि 12 ते 2 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ असतो. तर म्हणून मी म्हटलं की 12 ते 2 माझा टायमिंग ॲडजस्ट होईल, त्यानंतर मला काही वेळ मिळत नाही. तर मी आता मला कसं आवड आहे की कोणाला जर आपल्याकडे जे स्किल आहे, आपल्याकडे जो गुण आहे तो आपण इतरांना द्यायचा. आता शिवाय बघा इथे आता टायमिंग होत नाही. शिवाय मी कोरोनाच्या आधी ट्युशन पण घ्यायची, कारण माझं MA BEd झालेलं आहे. आणि MA BEd झाल्यानंतर बघा मी खूप म्हणजे मेहनतीने ते MA BEd केलेलं आहे. कारण की आमच्या आईच्या घरची परिस्थिती म्हणजे एकदम खूप बरी नव्हती. पण शिवाय तरी पण आईवडिलांनी मला शिकवलं. म्हणजे माझं MA पर्यंत शिक्षण लग्नाच्या आधीच झालेलं होतं. तर मग मी काय, लग्नाच्या आधी MA पर्यंत शिक्षण माझं झालेलं होतं. तर मग मला असं वाटलं की चला आता आपलं MA पर्यंत झालेलं आहे. तर मग मी काय केलं, मी
2-3 ठिकाणी मी MA झालेली होती आणि मग मी खाली होती. म्हणजे माझं लग्न व्हायचं होतं. तर मग मी काय केलं, तर मी 2-3 ठिकाणी अप्लाय केलं आणि 2-3 ठिकाणी अप्लाय करून मी म्हणजे स्कूलमध्ये वगैरे मी अप्लाय केलं आणि इथे मग मी ती स्कूलमध्ये लागली सुद्धा. आणि मी तिथे 3 वर्ष मी लग्न माझं म्हणजे तिसरं वर्ष सुरू होतं मला जॉबला, तर माझं लग्न जुळलेलं होतं. तर मग माझ्या लग्नाची डेट वेळेनंतर काढलेली होती. तर मी पूर्ण ते शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे मी माझं उन्हाळ्यामध्ये लग्न होतं, तर मेमध्ये लग्न होतं, तर मी ते पूर्ण शिक्षण त्यांचं कंप्लीट करून दिलेलं. तर मी अशा प्रकारे 3 वर्ष मी तिथे जॉब केला, म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये मी जॉब केला. आणि बघा जॉब केल्यानंतर मग माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग मला माझं आईकडे कसं काम करण्याची सवय होती. म्हणजे सकाळी लवकर स्वयंपाक करून टिफिन घेऊन शाळेत जाणं, पुन्हा 4ला येणं आणि मग पुन्हा एखादा ड्रेस वगैरे शिवायचा असेल किंवा साड्या पिको फॉल करायचे असेल तर मी ते करायची. म्हणजे माझं डेली रुटीन ठरलेलं होतं. तर मग आता लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग मी सासरी आले आणि सासरी आल्यानंतर मला 5-6 महिने म्हणजे असं काहीच काम नसल्यासारखं होतं. मग मला कसं कंटाळा आला, की अरे आपण काहीच काम करत नाही. आपल्याला दिवसभर थोडे कामं केले घरचे, की झालं दिवसभर रिकामं. मग मी काय केलं, मग बँकेची एक्झाम निघाली आणि बँकेच्या एक्झामचा फॉर्म मी भरला. तेव्हा मी बँकेच्या एक्झामचा आणि MIDCचा फॉर्म भरलेला होता. मला असं आठवते मी MIDCचा आणि बँकेचा फॉर्म भरलेला होता. तर त्या बँकेच्या पेपरमध्ये मला छान स्कोर आलेला होता. फक्त माझं कॉम्प्युटरचं थोडं कमी आलेला होता. पण माझा तेव्हा नंबर लागलेला नाही. त्यानंतर मग मी परीक्षा देणं सुरूच केलं. म्हणजे माझा अभ्यास सुरूच होता. मी बँकिंगचे तेव्हा पेपर देत होते. तर त्यानंतर मी बँकिंगचे पेपर दिले. मग नंतर मला माझी मोठी मुलगी तेव्हा मोठी मुलगी झाली. नंतर मी काय केलं, थोडं माझा गॅप पडला आणि मग ते 1.5 वर्षाची झाल्यानंतर मी तिथे माझ्या मिस्टरांनी म्हटलं, की "चल तुझं MA झालेलं आहे, तर तू आता B.Ed करून टाक." तर मी तिथेच आईच्याच गावाला तिथे B.Ed कॉलेज होतं. तिथे मी शिकलेली MA पर्यंत तिथेच B.Ed कॉलेजसुद्धा होतं. तर मी तिथे B.Ed कॉलेजला ॲडमिशन घेतली. B.Ed कॉलेजची मी CET दिली. CETमध्ये चांगला स्कोर आला आणि मग माझा तिथेच नंबर लागला. तर मी तिथेच माझं B.Ed केलं. तर बघा मैत्रिणींनो, B.Ed झाल्यानंतर जेव्हा माझी मुलगी 1.5 वर्षाचीच होती आणि मी म्हणजे लांब, म्हणजे माझं सासर लांब आणि आईचं गाव लांब, तरी पण मला 8 ते 10 तासाचा मला प्रवास करावा लागायचा. तर मी इथे रेग्युलर B.Ed केलेलं नाही. तर मी इथे जेव्हा माझे डेमो लेक्चर असायचे किंवा थोडं काही माझं प्रॅक्टिकल असायचं, तेव्हा मी तिथे जायची. अशा प्रकारे मी माझं B.Ed कंप्लीट केलं आणि मला B.Edला पण चांगला स्कोर मिळाला. आणि बघा B.Ed झाल्यानंतर मग मी शाळेमध्ये जॉबसाठी अप्लाय केला. पण माझा टायमिंग ॲडजस्ट होत नव्हता, कारण की मुलगी माझी राहत नव्हती कुणाजवळ. तर मग मी काय केलं, मी जॉब केला नाही. तो प्रायव्हेट जॉब केल्यापेक्षा मग माझ्या मिस्टरांनी म्हटलं, की "तू परीक्षा दे." मग मी MPSCची तयारी केली. MPSCच्या एक्झाम दिल्या, प्री दिली, मेन दिली आणि एकदा मला असं आठवते मी म्हणजे MIDCचा पण फॉर्म भरलेला होता. तर मी तिथे MIDCचा पेपर दिला आणि माझी मुलगी फक्त तिथे तेव्हा 3 वर्षाची होती. तर बघा मी तो MIDCचा पेपर नागपूरला दिलेला होता आणि त्या MIDCच्या जो MIDCचा पेपर होता तो ऑनलाईन होता आणि ऑनलाईन असताना त्यामध्ये ते जेव्हा म्हणजे ऑनलाईन होता आणि तिथेच ते मार्क्स समजत होते. तर तेव्हा तो मी पेपर दिलेला होता. तर मला त्या पेपरमध्ये चांगला स्कोर आलेला होता. फक्त जेव्हा लिस्ट लागली तेव्हा फक्त माझे 6 मार्कांनी माझं ते सिलेक्शन गेलं. तेव्हाची गोष्ट मला आत्ताही आठवते, की मला जर तेव्हा माझे जर 6 मार्क जर वाढले असते, तर मी तिथे सिलेक्ट झाली असती आणि आज मी जॉब करत राहिली असती. म्हणजे आपल्याला असं डिमोटिवेट होतो आपण, की आपलं जर थोड्या-थोड्या मार्क्सनं जर आपला नंबर गेला तर आपल्याला खूप वाईट वाटतं. पण मी खचली नाही. मग मी काय केलं, मी दुसऱ्या वर्षीपासून मग मी फॉर्म भरतच होती. पण मला सगळे म्हणत होते, की "तुझं B.Ed झालेलं आहे, तर
शाळेतले माझे माझे जे माझ्या मुली शाळेत जात होत्या, तर मग माझ्या मुलींची हँडरायटिंग छान, कारण मी माझ्या मुलींचा घरीच अभ्यास घेत होती. तर त्यांची हँडरायटिंग छान आणि त्यांचे सुटसुटीत लिहिणं, पुन्हा शिवाय त्यांचं जे वाचण्याची स्किल आहे ते सगळं टीचर्सनी बघितलेलं होतं. आणि मग त्यांचेच मुलं जे टीचर्सच्याच मुलांची ट्युशन मला त्यामुळे की मी ट्युशन माझ्या मुलांची घेता का? तर मी तेव्हा ट्युशन सुरू केल्या आणि 1 ते 2 वर्ष मी ट्युशन घेतल्या. तर तेव्हा त्या मुलांची ट्युशन घेत होते, तर इकडच्या माझ्या एरियामधले सुद्धा मुलं ट्युशनला यायचे. अशा प्रकारे मी 5 ते 6 जणांची, जास्त नाही कारण माझ्या मुलींचा पण अभ्यास होता. तर मी 7 ते 8 जणांची ट्युशन घ्यायची. आता अशा प्रकारे मी तिथे ट्युशन सुरू केल्या. मी 1 ते 2 वर्ष ट्युशन घेतल्या. तर माझं आता कंटिन्यू ट्युशन चालू मी ठेवली असती. पण मध्ये कोरोना आल्यानंतर बघा असं कोणीच ट्युशनला मुलांना पाठवत नव्हतं. मग माझ्या मुलींचीच मी घरी अभ्यास घ्यायची. तर मग मी ठरवलं की आता इथे ट्युशन आपल्याला बंद झालेली आहे. आता आपण काय करायचं? घरी बसून काय करायचं? तेव्हा मग मला आईकडे मला ब्लाऊज शिवता येत होतं आणि ड्रेस पण शिवता येत होते. शिवाय पिको फॉल पण सुद्धा मी करत होती. ब्लाऊज मी जास्त नाही शिवायची, आई शिवायची. फक्त मी ड्रेस आणि पिको फॉल करायची. मग तो गुण माझ्याकडे होताच. मग मी काय केलं, कोरोनामध्ये बघा ब्लाऊज शिवायला टेलर म्हणजे जे मोठे मोठे बुटीक होते ते बंद झालेले होते. शिवाय लग्न जे जुळलेले होते मुलींचे, त्यांचे ब्लाऊज म्हणजे त्यांना अडचण जात होती. तर माझ्याच एरियामधले ज्या मुली आहेत, तर त्यांना आणले, तर त्यांनी माझ्याकडे ब्लाऊज लग्नाचे शिवायला आणले. मग मी म्हटलं की मी माझेच फक्त ब्लाऊज शिवते, मी इतरांचे ब्लाऊज शिवत नाही. शिवाय मी त्याआधी थोडे शेजारचे शिवायची, कारण माझ्याकडे मी मशीन 10 वर्षाच्या आधी घेतलेली होती. म्हणजे आता मला 10 वर्ष झाली मशीन घ्यायला. तर मी माझेच शिवायची, शिवाय माझ्या एरियातले शिवायचे. पण मी बागे खूप जास्त घेत नव्हती. तर मग मला असा करता कोरोनामध्ये खूप ब्लाऊज शिवायला आले. म्हणजे लग्नाचे पण आले आणि असे पण. आणि दिवाळी असो, दसरा असो किंवा नवरात्रामधले किंवा आपल्या हरतालिकेचे सर्व ब्लाऊज शिवायला येऊ लागले. मग मी काय केलं, मी डिझायनर ब्लाऊज शिवत होती, कारण का मला डिझायनर ब्लाऊज शिवायला खूप आवडतात. तर मग मी इथे डिझायनर ब्लाऊज शिवायला सुरुवात केली. आणि मी काय केलं, माझा एक ग्रुप तयार केला, कारण तेव्हा कोरोना होता. आपण बोर्ड वगैरे मी काही लावलं नाही. फक्त मी माझा एक ग्रुप तयार केला आणि जे मी शिवलेले डिझायनर ब्लाऊज आहे ते मी तिथे टाकत गेली. म्हणजे त्या ग्रुपवर टाकत गेली. मग ते आणि माझ्याकडे जेवढे नंबर होते तेवढ्यांचे नंबर मी सेव्ह करून त्यामध्ये त्यांची ॲड करून घेतले नंबर, आणि ते ग्रुप त्यांच्यापर्यंत पोहोचत होता. अशा प्रकारे त्यांना पण माहिती झालं की मी डिझायनर ब्लाऊज शिवते, तर माझ्याकडे गिऱ्हाईक वाढू लागले. तर मी बोर्ड वगैरे काही लावलेलं नाही. आणि मग बघा ते मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली. तर मी 2021 ब्लाऊज शिवायला सुरुवात केली. आता 2025 सुरू आहे. तर माझा 4 वर्ष झाले मी कंटिन्यू ब्लाऊज शिवत आहे. ब्लाऊज शिवते, वन पीस, सर्व प्रकारचे ड्रेसेस वगैरे सर्व शिवते. आणि माझे जे कस्टमर आहे ते माझे लागलेले आहे, म्हणजे नेहमीचेच कस्टमर आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी माझा बिझनेस म्हणजे माझा व्यवसाय ते सांभाळते. आणि व्यवसाय करून सुद्धा मी तिथे स्टडी माझा सुरूच आहे. कारण मी मागच्या 2023ला जी तलाठी भरती झालेली होती, ते तलाठी भरतीसुद्धा दिलेली होती. आणि त्यामध्ये पण छान मला स्कोर आलेला होता, पण माझं सिलेक्शन नाही झालं. आता ते कारण की कट ऑफ इतका जास्त लागतो की नाही होत. थोड्या थोड्या मार्काने जात असतं. मी तरी डिमोटिवेट झालेली नाही आहे. त्यानंतर जेव्हा टी निघाली, टी जे नोव्हेंबरची निघाली, ते नोव्हेंबरमध्ये जे टी झाली त्याचा मी फॉर्म भरला. आणि बघा तेव्हा माझ्याकडे नोव्हेंबरची टीची 10 नोव्हेंबर तारीख होती एक्झामची. आणि तेव्हा दिवाळी होती, तर माझ्याकडे दिवाळीचं सीझन पण होतं, म्हणजे दिवाळीचे ब्लाऊज पण शिवायला येत होते. आणि एक्झाम पण होती. तरी पण मी मध्ये चांगला स्कोर मिळाला. पण ओपनमधून आणि कॅटेगरीमधून थोडा फरक पडतो. तर माझा ओपनमधून नंबर नाही लागला, तर कॅटेगरीमधून नंबर लागतो. तर तशा प्रकारे मी स्कोर घेतला, कारण मी अभ्यास
कमीत कमी 1 महिनाच केला असेल, कारण की तेव्हा ब्लाउजं पण खूप होते आणि शिवाय मुलींचे पण दिवाळीच्या आधी पेपर असतात, तर त्यांचा पण अभ्यास घ्यायचा होता म्हणून माझं ते अभ्यास माझ्या अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालं. तर मी एक महिनाच फक्त अभ्यास केला आणि मी पेपर द्यायला गेले. पेपर झाला आणि रिझल्ट पण लागला. त्यानंतर टेट एक्झाम होती. टेट एक्झाम ही उन्हाळ्यामध्ये होती. आता उन्हाळ्यामध्ये टेट एक्झाम होती आणि ती टेट एक्झामची डेट बघा मेमध्ये होती. तर मेमध्ये माझा पेपर होता 5 मेला. सॉरी, शेवटचा दिवस 5 मेला माझा पेपर होता. तर शेवटच्या दिवशी शेवटच्या शिफ्टला तर मी तिथे हे जो टेटचा अभ्यास आहे तो मी जे इग्नाईट अकॅडमीचे बुक्स आहे ते बुक्स मी बोलावले आणि त्यातून अभ्यास केला. कारण की मला जास्त दिवस अभ्यास करता आला नाही, कारण की तेव्हा उन्हाळ्यामध्ये पण ब्लाऊजचं सीझन असतं आणि ब्लाऊजचं सीझन असल्यानंतर मी इथे तरी पण मी रात्रीची अभ्यास करायची आणि ते म्हणजे जे शॉर्ट टेक्स्ट असते ते म्हणजे क्वेश्चन पटकन कसे सोडायचे, कारण की 200 मार्क्सचा पेपर आणि 2 तासात सोडवायचा होता. तर मी काय केलं, मोबाईलवरच मी टेस्ट सिरीज जॉईन केली आणि मी टेस्ट सिरीज घेतली आणि टेस्ट सिरीजनुसार मी रात्रीचे पेपर सोडवायला सुरुवात केली. त्यामुळे माझी स्पीड पण वाढली आणि मला 2 तास हे वेळ पण पुरला. तर मी तो 2 तासाचा पेपर आणि 200 क्वेश्चन मी केले सॉल्व, पण माझे थोडे काही क्वेश्चन मी असे तुक्के मारले, कारण की वेळ पुरत नव्हता. तर अशा प्रकारे मी टेटचा पण पेपर दिला. पण आता शिवाय टेटचा रिझल्ट लागायचाच आहे. तर रिझल्ट लागल्यानंतर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. पण इथे बघा, म्हणजे मी इथे बिझनेस करून, व्यवसाय करून आणि ब्लाऊज सगळं शिवून, व्यवसाय करून, शिवाय घरचे सर्व कामं करून, कारण आमची छोटी फॅमिली आहे. एवढे 2 मुली आणि आम्ही म्हणजे म्हणजे आमची नोकरी असल्यामुळे मिस्टरांना आम्ही तिकडे म्हणजे रेंटवरच राहतो. तर इथे मग मला कसा टाईम खूप मिळतो, कारण का कामं कसे, मुली स्कूलमध्ये गेल्यानंतर कामं होऊन जातात आणि मग आपल्याला पूर्ण वेळ असतो आणि मला कसं खाली राहिलं की मला आवडत नाही. म्हणून मी माझं व्यवसाय पण सुरू आहे आणि अभ्यास पण सुरू आहे. आता जोपर्यंत आपल्याला आपण डिमोटिवेट व्हायला नको, कारण की आपलं आपलं एज आहे, आपल्याला जोपर्यंत एक्झाम देता येतं तोपर्यंत आपण द्यायलाच पाहिजे. शिवाय आपल्याला नोकरी लागो की नाही लागो, पण आपल्याला त्याचं समाधान होईल की आपण अभ्यास केलेला होता. मग आता ते लागलं नसलं ते म्हणजे आपल्या जर असेल, आपल्या नशिबात असेल किंवा आपल्यामध्ये जर काही अजून अभ्यास करण्याची जर आपल्यामध्ये कॅपॅसिटी असेल, तर आपण नक्कीच आपल्याला एक दिवस यश मिळणारच. या उद्देशाने मी इथे स्टडी करत आहे. आता यानंतर बघा 2025 आता तलाठी एक्झाम आहे, नगर परिषद एक्झाम आहे आणि पुन्हा TET आहे. पण TET मी देणार नाही, फक्त मी नगर परिषद आणि तलाठी एक्झाम देणार आहे. तर त्यासाठी मी तलाठीचा स्टडी सुरू केलेला आहे आणि सर्वात आधी मी इथे इंग्लिशचा अभ्यास सुरू केलेला आहे, कारण मला मागच्या तलाठीमध्ये इंग्लिशमध्ये मला थोडे कमी मार्क्स मिळाल्यामुळे माझं थोडं सिलेक्शन मला असं वाटते की रुकलेलं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये माझं थोडं कमी मार्क्स पडलेलं आहे, म्हणून मी इथे आता इंग्लिशचा स्टडी सुरू केलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे माझं रोजचं इथे काम करते आणि इथे अभ्यास पण करते आहे. तर तुम्हाला जर बघा, आता खाली राहिल्यापेक्षा हे छान आहे ना. एखादा जर आपल्याकडे गुण असेल, एखादं जर स्किल असेल, आपण तिकडे जायला हवं, म्हणजे ते पण करायला हवं, जेणेकरून आपल्याला आपण जर ब्लाऊज शिवले, आपल्याला म्हणजे आपल्याला आपली मेहनत मिळते, तर त्या मेहनतीतून आपल्याच मुलींचा काही खर्च करता येतो आणि आपल्याकडे गुण आहे, तर मग गुणाचा आपण वापर केलाच पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं समाधान वाटेल की नाही तर काहीतरी आपण करत आहोत.
ठीक आहे, आपल्याला काय आपण जास्त नाही करत, थोडं आपण कमीच करतो. कारण की माझं बुटीक नाही आहे की मी दिवसाला 10 ब्लाउजं शिवणार, 5 ब्लाउजं शिवणार असं नाही आहे. मी दिवसाला 1 ते 2 ब्लाउजं शिवते. शिवाय एक जर ड्रेस असला तर मी 1 ते 2 ड्रेस दिवसाला शिवते. आणि मग दिवस पण आपल्याला कसं मला 2 ते 3 तासच ब्लाऊज शिवायला मिळते. नंतर मग मुली शाळेतून आल्या की मला शिवायला वेळ मिळत नाही. तर मी इथे अशा प्रकारे माझं इथे व्यवसाय सांभाळून, अभ्यास करून आणि मुलींना सांभाळून अशा प्रकारे माझं डेली रुटीन मी चालू ठेवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण खचून न जाता, जर आपल्याला नोकरी लागत नसेल किंवा नोकरीसाठी आपण खूप प्रयत्न केले आणि आपल्याला नोकरी नाही लागली, तर खचून जायला नको. जो आपल्याकडे स्किल आहे, जे आपल्याकडे सुप्त गुण आहे, ते आपण आपले आजमावले पाहिजे. आणि आपण आपल्या आपल्या जे जे गुण आहे किंवा काही आपल्याला करण्याची आवड आहे, जसं कोणी पार्लरचा कोर्स करतो, कोणी शिवण क्लास करतो, कोणी मेहंदी क्लास करतो. अशा प्रकारे वेगवेगळे कोर्सेस आहेत छोटे छोटे. ते करून सुद्धा तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप करू शकता आणि तुमच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण करू शकता. तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, हा मी इथे व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ बनवला आहे. आणि तो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. धन्यवाद.